काय चाललंय दामू? कसला आवाज येतोय? नाही काही नाही, मला पण काही नीट कळलं नाही ते. पण मला कळलंय, उर्मीचे बाबा वैतागले असतील माझ्यावर. अरे नाही रे, तसं नाहीये काही. तसं असतं तर त्यांनी तुला इथे ठेवून घेतलं असतं का? पण माझ्यामुळे घरात वाद होत आहेत हे कळलंय मला. माझ्यामुळे सगळं वातावरण बिघडलंय. हे बघ, हा विचार नको करू. तुला बरं वाटल्यानंतर कशाला राहायचं इथे? माझ्या मनात नक्की आत्ता काय चाललंय ना, हे मी सांगू शकत नाही तुला. पण मला आता जाणवलंय की उर्मीवर प्रेम केलं ही फार मोठी चूक होती माझी. आमची ओळख वाढल्यावर मला कळलं होतं की तिच्या घरचे कसे आहेत, तिकडचं वातावरण कसं आहे. तरीही प्रपोज केलं मी तिला. जाऊ दे, परत तू तेच विचार करतोयस. नाही रे, वाहवत गेलो मी. आणि आता या सगळ्याचा त्रास किती होतोय बघ ना लोकांना. माझ्यासारखा कर्मठ घरातला मुलगा यांना आवडणार नाही हे मला आधीच माहिती असायला हवं होतं. आणि उर्मी तरी दादांना कुठे आवडणार आहे? त्यांना जशी आदर्श सुनावी आहे तशी कुठे आहे उर्मी? आणि मला ती कितीही आवडत असली तरी माझ्या घरच्यांना कुठे चालणार आहे? जाऊ दे, तुला आधीच बरं नाहीये, तू कशाला इतका त्रास करून घेतोय? मला वाटलं होतं माझं प्रेम जिंकेल, सगळ्या अडचणी दूर होतील. पण ही एक फार मोठी चूक होती हे जाणवलंय मला. प्रेम काहीच बदलू शकत नाही. लोक नाही आणि आजूबाजूची परिस्थितीही नाही.